जय शिवराय, जय भीम बांधवांनो. आत्ताच आपल्या प्रदर्शनस्थळी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या नमिताताई भालेराव यांचं आगमन झालेलं आहे. तरी सर्व भीमसैनिक आणि संविधानवादी मानवतावादी भारतीय नागरिकांना नम्र आवाहन आहे की दिघ्यातील सगळ्या जनतेने आजच्या या बंदमध्ये सहभागी व्हावे. दिल्ली येथे झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ आपण हे आंदोलन करत आहोत. सर्वांच्याच घरी मुलं मुली आहेत, आज ना उद्या शिकणार आहेत, तुमचे बांधव आहेत, तुमचे कोणतरी नातेवाईक आहेत, आज शिकतील उद्या त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. सध्या आपल्या भारत देशाचं भविष्य हे अंधारात दिसत आहे. त्यामुळे हे आंदोलन सुरू आहे. तर सर्व समाज बांधवांनी, सर्व भारतीय नागरिकांनी, मानवतावादी नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित राहावे अशी मी राष्ट्रीय ढोर समाज संघटनेच्या माध्यमातून विनंती करतो. ताई, आपण 2 शब्द बोला. जय भीम. जे 20 तारखेला झालं आहे जंतर मंतर येथे आपल्या मुलांवरती अमानुषपणे त्यांना लाठी हल्ला केलेला आहे. अश्रू गॅस सोडण्यात आलेली आहे. हे चुकीचं आहे. अगर भारतीय संविधानानुसार 19(1)(ब)च्या नुसार आर्टिकलनुसार आपल्याला अधिकार आहे प्रोटेस्ट करण्याचा आणि ते शांत पद्धतीने ते करतही होते. तर तिकडे आपली जी BJPची सरकार आहे ह्यांनी त्या मुलांवरती आतंकवादीनुसार त्यांना हे केलेलं आहे, त्यांच्यावरती अमानुषपणे लाठीचार्ज केला. हे कितपर्यंत योग्य आहे? म्हणजे आपल्या मुलांनी अगर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावरती अन्याय झालेला. नीटची परीक्षा, एवढी मोठी परीक्षा, ह्यांनी पेपर फोडले आहे. एक नाही ती पण 2 वेळा. याला कोण आन्सरेबल आहे? आपले जे शिक्षण मंत्री आहे ते आन्सरेबल आहे या गोष्टीसाठी. पण त्यांनी राजीनामा न देता त्यांनी उलट मुलांवरती अत्याचार केलेले आहे आणि हे अयोग्य आहे. मला हे असं वाटतं, हे आपल्याला अतिशय म्हणजे घृणास्पद गोष्ट घडलेली आहे आपल्या ह्या लोकशाहीमध्ये. तर प्रत्येकाने, मला असं वाटतं, श्रद्धेय बाळासाहेबांनी जो आजचं आंदोलन पुकारलेलं आहे महाराष्ट्र बंदचं, त्याच्यासाठी दिघा विभागातील जेवढे लोक आहेत, ज्यांना जमेल त्यांनी प्रयत्न करून यावे आणि समर्थन करावे. आपण तिकडे तर जाऊ शकत नाही जंतर मंतरला त्यांच्याबरोबर प्रोटेस्ट करायला, पण आपण इथून त्यांना सहकार्य करू शकतो. एक दिवस महाराष्ट्र बंद करून ह्या सरकारला आपण जाब विचारू शकतो की का म्हणून तुम्ही आमच्या मुलांवरती असा अत्याचार का करताय? प्रत्येकाला अधिकार आहे आपलं मत मांडण्याचा. मग तुम्ही आमचं मत असं हे करू शकत नाही, खारिज करू शकत नाही. हे आमचा अधिकार आहे आणि आम्ही तो मिळवणारच. ताई, जय भीम. जय. ताई, 20 तारखेला जे प्रोटेस्ट चालू होतं शांततेच्या मार्गानं, त्यामध्ये पोलीस कमी आणि गुंड जास्त होते असं आपल्याला वाटत नाही काय? होय, गुंडच होते. पोलीस रूपी गुंड पण आले होते तिथे. त्यांनी त्यांचे नेम टॅग सुद्धा हटवले. या मनुवादी सरकारच्या दबावामुळे या पोलीस प्रशासनाने इथल्या भीमसैनिकांना, इथल्या भारतीय नागरिकांना नजरकैदीमध्ये ठेवलं होतं आणि आज प्रोटेस्ट करत असताना शांतिमय मार्गाने पोलिसांना घेऊन चालले. तरी देखील आम्ही या सरकारचा निषेधच करणार आणि निषेध करणार. जेव्हापर्यंत आमच्या गोरगरिबांचे अन्याय होणार, आम्ही लोक पेटून उठणार, भारतीय म्हणून पेटून उठणार. बोला जय 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 भीम, जय 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 भीम, जय भीम, जय शिवराय. मी राष्ट्रीय ढोर समाज संघटना महाराष्ट्र प्रदेश संघटक. आम्ही शांततापूर्ण दिघ्यामध्ये प्रोटेस्ट करत असताना आम्हाला देवेंद्र फडणवीसच्या आदेशावरून दिघा नाक्यावरून डिटेन करण्यात आलेला आहे. आमची पोलिसांना विनंती होती की आम्हाला आंदोलन करू द्या, आम्ही शांततापूर्ण आंदोलन करत आहोत. आमच्या माया बहिणीला वेगवेगळ्या पद्धतीने छळल्या गेलेला आहे. काल आपण बघितलंच असेल, दिल्लीमध्ये नाही तशा पद्धतीने मुलींवर अत्याचार करण्यात आला. दिल्ली पोलीस, दिल्ली पोलीस, नरेंद्र मोदी, धर्मेंद्र प्रधान, अमित शहा, देवेंद्र फडणवीस. आज आपल्या या ठिकाणी तुम्ही पाहत असताना, काल ज्या वेळेस श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या महाराष्ट्र बंदची हाक पुकारलेली आहे, तर त्या ठिकाणी कुठलाही पक्ष नसताना, पक्षाची भूमिका नसताना, आज आम्ही सुद्धा, मी RPI दिघा विभाग कार्याध्यक्ष आहे, पण आज आपल्या विद्यार्थ्यांना जी मारहाण झालेली आहे आणि जे सोनम वांगचुक सर आज जसे काय एखादी डेड बॉडी घेऊन जात आहेत, हे पोलीस प्रशासन नसून हे गुंड होते त्या ठिकाणी. आणि आज त्यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत.
मी माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने व आमच्या डिगा विभागाच्या वतीनं आज त्यांचा जाहीर निषेध करत आहे. दिल्ली पोलीस हाय हाय दिल्ली पोलीस हाय हाय. तर 20 तारखेला झालेल्या आंदोलनामध्ये पोलिसच्या वर्दीमध्ये असलेले गुंड जे आपल्या माता बहिणींवर अत्याचार करत होते त्याबद्दल आपली प्रतिक्रिया. घृणास्पद कृत्य घडलेलं आहे. असे लहान मुलं होते तिथे 15-16 वर्षाची मुलं होती. त्यांना तुम्ही काय आतंकवादी समजता का? त्यांच्यावरती तुम्ही लाठीचार करणे, अश्रू गॅस सोडणे हे कितपत योग्य आहे? अगर मुलं प्रोटेस्ट करत आहे त्यांच्या हक्कासाठी तर हे त्यांचा अधिकार आहे. संविधानाने तो अधिकार त्यांना दिलेला आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिक अगर त्यांनी संयमतेने शांततेने प्रोटेस्ट केलाय तर प्रत्येकाला ते म्हणजे करणं गरजेचं आहे. तुम्ही त्यांच्यावरती असा लाठीचार करणं योग्य नाही आहे. मी हे सरकारचा निषेध करते आहे की त्यांनी असं घृणा हे केलेलं आहे, कार्य केलेलं आहे आणि मुलांवरती अत्याचार केला आहे. भविष्यात भारतामध्ये जे निद्रिस्त जनता आहे, जे झोपेचं सोंग घेते, त्या जनतेने असंच झोपेचं सोंग घेतलेलं योग्य राहील का? नाही. लोकांनी आता जागा झालं पाहिजे, उठलं पाहिजे. आज आपण शिक्षणासाठी लढत आहोत. विचार करा, लोकशाही असलेल्या देशामध्ये शिक्षणासाठी लढत आहोत. आपण काय मागितलं आहे की पेपर का फुटतायत? प्रत्येकाला समान अधिकार आहे जगण्याचा, शिक्षण घेण्याचा. हे संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे. लोकशाही राज्य आहे, डेमोक्रेसी आहे, हुकुमशाही नाही आहे. मग त्यामुळे अगर हे राज्य देश पूर्ण हुकुमशाहीकडे झुकत असेल तर लोकांनी डोळे उघडले पाहिजे आणि प्रत्येकाने आवाज उचलला पाहिजे. जिथे अन्याय घडत आहे तिथे प्रत्येकाने पुढेकार घेऊन अन्यायाविरोधात आवाज उचललाच पाहिजे. ताई, नवी मुंबईमध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये लोकांना जागरूक करण्यासाठी संविधानाचे शिक्षण दिले पाहिजे का? हो, दिलेच पाहिजे. प्रत्येकाला संविधानाचं शिक्षण दिलेच पाहिजे. आपण आत्ताच्या जे पाठ्यक्रम आहे त्याच्यामध्ये काय हिरो हिरोईन यांचे धडे दिलेले जातात. अरे ते देण्याऐवजी संविधानाचे धडे द्या. आपले संविधान काय आहे, संविधानामध्ये काय शिकवलेले आहे ते त्यांनी शिकवलं पाहिजे आहे. त्यामुळे आपल्याला कसं जगामध्ये काय करता येईल, आपले अधिकार, मौलिक अधिकार काय आहे, फंडामेंटल राईट काय, ह्याची प्रत्येकाला जाणीव होणार. ती गरज आहे प्रत्येकाला समजण्याची. धन्यवाद ताई. जय भीम. मी राष्ट्रीय ढोर समाज संघटनेचा महाराष्ट्र प्रदेश संघटक अर्जुन नांदुरे. सरन्यायाधीश सूर्यकांत हाय हाय. सरन्यायाधीश सूर्यकांत हाय हाय सरन्यायाधीश सूर्यकांत हाय हाय सदाभाऊ खोत हाय हाय सदाभाऊ खोत हाय हाय आशिष शेलार हाय हाय देवेंद्र फडणवीस हाय हाय अमित शहा हाय हाय. पोलिसांनी तोडून टाकली. मला स्वतःला एवढा मारलं ना, भयंकर मारलं, पण मी हारलो नाही. अख्खा दिवस गाणे गायले. जय भीम. तर अंतर्मंत्र जंतर माझे गाणं आहे दिल्लीसाठी दिलेलं तर मी गातोय. अंतर जंतर मंतर ये अंतर जंतर मंतर संतान है तेरे भीतर. हे अंतर जंतर मंतर, 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 हे अंतर जंतर मंतर. ये सरकार की ये बातें सारे है इतर भीतर. घोटाले करने वाले एक दूसरे के मीटर, घोटाले करने वाले एक दूसरे के मित्र. हे अंतर जंतर मंतर, ये अंतर जंतर मंतर, हे अंतर जंतर मंतर, ये अंतर जंतर मंतर. हे ना देखा ना बोला, हे ना देखा ना बोला, ये ना देखा ना बोला बहरा है इनका बंदर. है ना बोलने वाले को ये डाल दे जेल के अंदर, ये सच बोलने वाले को डाल दे जेल के अंदर, हे सच बोलने वाले को ये डाल दे जेल के अंदर, है सच बोलने वालों को ये डाल दे जेल के अंदर. हे अंतर जंतर मंतर, हे अंतर जंतर मंतर, हे अंतर जंतर मंतर, हे अंतर जंतर मंतर. सरकार की ये बातें जैसे नया कैलेंडर, सरकार की ये बातें जैसे नया कैलेंडर. सरकार की ये बातें जैसे नया कैलेंडर, सरकार की ये बातें जैसे नया कैलेंडर. जो बेटा है वो सबसे बड़ा दलिंदर, और पद पर जो बैठा है वो सबसे बड़ा दलिंदर. अंतर जंतर मंतर, अंतर जंतर मंतर, हे अंतर जंतर मंतर, हे अंतर जंतर मंतर. ये सत्ता हुआ करेला नहीं राशन की चक्कर,
बिकता पानी बोतल के अंदर, अरे दूध से महंगा बिकता पानी बोतल के अंदर, हे अंतर जंतर मंतर, हे अंतर जंतर मंतर, हे अंतर जंतर मंतर, ऊंची है बंगला गाड़ी है तेरे नौकर चाकर, ऊंची है बंगला गाड़ी है तेरे नौकर चाकर, दो पहियों की गाड़ी तेरे बेटे की गगंडर, दो पैरों की गाड़ी हे अंतर जंतर मंतर, 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 हे अंतर जंतर मंतर। जय भीम 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 मुर्दाबाद 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 मुर्दाबाद, इस्तीफा दो इस्तीफा दो इस्तीफा दो इस्तीफा दो इस्तीफा दो, पुलिस को आगे करता है, 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 धर्म प्रधान इस्तीफा दो, मेरा सबका यही कहना है कि अगर धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं दे सकते तो शर्म करो, शर्म नहीं हो तो डूब मरो, डूब मरो, डूब मरो, डूब मरो डूब मरो, धर्मेंद्र प्रधान डूब मरो, डूब मरो डूब मरो, थोड़ी सी तो शर्म करो, अरे थोड़ी सी तो शर्म करो, शर्म करो शर्म करो, शर्म करो, शर्म करो, शर्म करो शर्म करो। अभी सुनो घोटाला क्या है? क्या बोलना है? घोटाला बस। आज भर पावसात महाराष्ट्र बंदचे आंदोलन होणार आहे। दिल्ली येथे जंतर मंतरवर झालेल्या अमानुष लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी बहुतेक सगळीकडेच महाराष्ट्रभर बंद करण्यात येणार आहे।